चॅनलवर आपल्या चॅनलवरच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी दीपिका आणि माझी द्विका तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो। तर आता आम्ही आलेलो आहोत त्रिमूर्ती मंगल कार्यालयाच्या बाहेर, जिथे की होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे। शकता स्क्रीनवरती दिसत आहे परफॉर्मन्स। आणखी प्रोग्राम चालू झालेला नाही आहे। माझा आवाज येत नसेल तुम्हाला क्लिअरली, गोंधळ चालू आहे आणि प्रत्येकाच्या कलेची आपण कदर करूया। यानंतर कविता त्यांना विनंती आहे, आपण आपली जी मित्र कविता आहे ती घेऊन मंचावरती आहे। तयार आहे? आता लग्न तुला झाले पुरी झाल्यात कमी आणि त्यांना आलंय डिमांड आणि त्यांच्या आईला आलंय डिमांड। त्यांच्या आईला डिमांड कांदा सुद्धा मार्केट नाही हो, कुठेही गेलं नाकातलं त्यांना काय त्यामुळे आमची मुलगी कुणाला द्यायची नाही हो। मुलगा दिसायला छान पाहिजे, पगार भरपूर पाहिजे आणि त्याला आई बाप आता लग्न तुला अवघड झाले त्याकरता लग्न जमत नाही। तो माझ्या गळाला तोंड वाकडं करून मारला, मी जमवतो तो तोंड वाकडं करून तो मला मार जमवतो बोलला ना तो म्हणून काय करावं, मी मला मार आणि मुक्का। या मायाचा मुक्क्यातच लई पावर आहे, त्यांनी मार मुक्का आणली पण त्यांनी बारीक म्हणायची मार। मी म्हणलं बारीक म्हणायची मार जमत नाही, बारीक म्हणावर काढते बायकोटात मी पुढं तो मग काय दिवसात ते पुढं मी मागदालो त्याला म्हणायची महाराज महाराज। मी म्हणलं खरं नक्की मगच नाही रे, मग कीर्तन झाल्यावर म्हणला अरे संघ आलेलं होतं नंतर उलट विचार करायला लागला। बाबू संघ राहते ते सगळं आई बापाला जपली असं, आई बापाची सेवा करते वारकऱ्याच्या घरामध्ये सुट्टे राहिला आपली पोरं ती उलटाच्या त्यावर किशोरी जमून दिली योग्य तुटा। आता इथं जर कुणाचं जवळ नसल तर शौर्याबद्दल आता समोरचे बिल्डिंग आहे ना तर लग्न नाही होणार पण आमच्या टळीत आला गजलेली घालायची गांजा वळायच्या ओम नमः शिवाय साधूच साधू नाही जमलं लगेच काम करायचं। झोपेच्या टाइम मोबाईलच्या स्क्रीन लाईट फोटो ठेवायचे नाही झोपाली मोबाईल नाही झोपाली टीव्ही नाही झोपाली एवढंच काम करायचं। पहिलं पोरींच्या बापाला म्हणलं लग्न काय पोरांचा बाप आत्ता चिडली, पहिल्या पोरांच्या बापाची टोपी वळवळ करत होती आत्ता चिडली। आता पोरांचा बाप पोरींच्या बापाला राम राम घालतं आम्हाला आणणार हे तुम्ही मस्त पालच घाला पण आणणार हे पुरे बिली चॅप्टर एक पोरग म्हणला खेळता खेळता कोणता पप्पा आम्ही माझ्या लग्नालाच बोलवणार बापा नाही का बोलत नाही त्याचं बोललं पण का बोलवणार तुमच्या लग्नाला मला कुठं बोलवलं होतं वारे पण यांच्यात दोस्ती करायला मिळेल काही बोलते पुन्हा महाराज मित्र कर आरशा सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा
गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा दुःख अडवा गोपाली बाळाला माझ्या माझा युट्यूबवर एक छोटासा चॅनल हेच खूप मोठं आहे, लक्षात ठेवा. आपल्यापैकी जर इथे जरी कोणालाही आता बोलवलं आणि जर आजच्या कार्यक्रमाविषयी 10 वाक्यांमध्ये माहिती सांगा किंवा थोडं मनोगत व्यक्त करा तर बऱ्याच जणांची हिंदी गीत ते या ठिकाणी सादर करण्यात त्यांना विनंती आपण मंचावरती. दरम्यान ज्यांच्या कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट पाहतोय ते या कार्यक्रमाचे प्रस्तुतकर्ते किरणजी पाटील यांचं आगमन होत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये किरणजी मंडळी आदरणीय किरणजी पाटील यांचं मंचावरती आगमन. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय किरणजी पाटील यांचं आपण स्वागत करूया. खरं तर गेल्या वर्षी देखील त्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्याच हृदय सिंहासनावरती राज्य केलं होतं आणि पुढे सुद्धा आपल्या सेवेसाठी ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून फिरवी रोशनी की बात कर लावण्यातून दीप इथे काळजाची बात कर. खरं तर आपल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अर्थात राजकारण हे देखील आपल्या समाजाचं एक अंग आहे आणि या क्षेत्रामध्ये आपल्या विचारांनी आचारांनी दीपस्तंभ असणारी ही मंडळी आज आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेली आहे. त्यामध्ये सविताताई बगाटे सदस्य जिल्हा परिषद पुणे, रेखाताई मंगलदासजी मांजर सदस्य जिल्हा परिषद पुणे तथा सदस्य जिल्हा नियोजन समिती, आदरणीय स्वातीताई पाचोदकर पाटील, स्मिताताई पाचोदकर पाटील, कविताताई जाधव आणि ज्यांच्या खांद्यावरती आज या कार्यक्रमाची धुरा आहे ते किरणजी पाटील या सर्व मान्यवरांची उपस्थिती या ठिकाणी आहे. सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी दीप प्रज्वलन करायचे, प्रतिमा पूजन करायचे. इतिहासाच्या पाटावरती, जनतेच्या मनावरती, विश्वासाच्या प्रमाणावरती आणि मातीच्या कणावरती राज्य करणारे राजे अर्थात शिवछत्रपती शिवप्रतिमेचं देखील आपण पूजन करायचंय. शिवप्रतिमेचं आणि विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचं देखील आपण या ठिकाणी पूजन करायचंय. देवी सरस्वतीचं देखील पूजन या ठिकाणी करायचंय. दीपप्रज्वलन करायचंय. आम आदमी पार्टीच्या सीमाताई बुट्टे यांना देखील विनंती करतो आपण दीपप्रज्वलनासाठी पुढे यायचंय.
से ज्योत जलाते चलो, ज्योत से ज्योत जलाते चलो। मला दीर्घायुष्य लाभो अशी महागणपतीच्या मी प्रार्थना करते आणि आयोजकांनी इथे बोलवलं त्याबद्दल त्यांचे सगळ्यांच्या वतीने मी धन्यवाद. ते आले सोडायला आले गेले थोड्या वेळाने कारण पाऊस नव्हता पण पुढे यायचं सन्मानाचा स्वीकार करा. सर्वांनी मित्रताई भुजबळ फटकन चालू करायचं 7 वाजता चालले बघा आवाज इथे येते उद्योजक स्मिताताई पाचुलकर पाटील. उद्योजक यानंतर स्वातीताई लांडे उपसरपंच. डीजे आसिफ SK. Yes. अरे ही काय होती मागच्या And go, DJ start. Come on, yes. हात मागे, हात मागे, हात मागे, हातात घ्यायचं नाही. हात पाठीमागे. Very good, very good, very good. सुरेश, सुरेश, सुरेश. तुमचं नाव काय? नाव सांगा. नाव सांगा. तुमचं नाव सांगा. सांगा ना. नाव काय? गोड बाळ आहे. कोणाचे? बाळ नाही हरवलं. बाळाची मम्मी हरवला नाही तुम्ही नेलं. Yeah.
बरं, जे मगाशी खेळले त्यांनी हात वरती करायचा नाही ताई. कुठून मोजलं होतं मी? ओके चल ठीक आहे. डीजे स्टार्ट. चला झाले सगळे. किती होते नक्की? 1 2 3 4 5 6 7 बरोबर. डीजे वाजव. फक्त 5. चला हो या हो, धक्काबुक्की करू नका. या इकडे हो ताई. बाळ बाजूला घ्या. चला पटकन. चार 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 चार. ओ इकडे हो डोकला इकडे. तुम्ही नाही बाजूला. तुम्ही पण इकडे नाही. तुम्ही पण बाहेर जा. असू द्या ताई. कोण नंतर आले? चला ताई. या हो ताई जावा 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 जावा. चला आता त्यांचं नाव योग्य. यानंतर आता आपण सेमी फायनलचे राऊंड सुरू करणार आहोत. थोड्याच वेळात कार्यक्रम आपण संपेल. आता सेमी फायनल आणि फायनलचे राऊंड आपण घेणार आहोत आणि त्यानंतर लकी ड्रॉ मध्ये बघूया कोणाला मिळणार आहे हेलिकॉप्टर राईड. कोणाकोणाला जायचं हेलिकॉप्टर मध्ये? शिक्रापूर टू डायरेक्ट गोवा. कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांच्या आगमनाची प्रतीक्षा आपल्या सर्वांना होती त्या बारामती टेक्सटाईल पार्कच्या आदरणीय अध्यक्षा माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे माननीय अजितदादा पवार यांच्या श्रीमती सुनेत्राताई पवार यांचं कार्यक्रमासाठी आगमन होतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय पवार ताईंचं आपण स्वागत करायचं. शिवपत्रिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय मानसिंग भैया पाटुलकर पाटील, आदरणीय उपविभाग भूषण पाटुलकर पाटील यांची उपस्थित कार्यक्रमाच्या माध्यमातून आहे. तालुका अध्यक्ष आदरणीय रवी बकुल काळे कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थिती आहे. मंडळांच्या मंचावरती या ठिकाणी मनापासून स्वागत आहे. विनंती राहील आदरणीय पवार साहेब आपण हस्तांतरी यायचंय.
तट्टामुक्तीचे अध्यक्ष आदरणीय कैलासराव रणसिंग अमरजी करंजे उद्योजक यांची उपस्थिती कार्यक्रमाच्या माध्यमातून आहे। या ठिकाणी मांढरे वडील परिवाराच्या वतीने सर्व मान्यवरांचं स्वागत करताना अर्चनाताई कटके माजी सदस्य जिल्हा परिषद पुणे यांची उपस्थिती देखील कार्यक्रमाच्या निमित्त आहे। मनापासून स्वागत। या ठिकाणी शिरूर पंचायत समितीच्या सभापती आदरणीय मोनिकाताई हारपुडे यांची उपस्थिती देखील आहे, त्यांचं देखील स्वागत। कार्यक्रमाच्या निमित्ताने महानंदच्या सन्माननीय वैशालीताई नागर बारामती टेक्सटाईल गावच्या आपण सन्मानाला दाद द्यायचे। आजच्या या पैठणीचा खेळ हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शिरूर तालुक्यातील सर्व राष्ट्रवादीचे आजी माजी पदाधिकारी, या कार्यक्रमाचे आयोजक कुसुमताई मांढरे व त्यांचे पती श्री मांढरे, त्यांचे सर्व सहकारी, आणि आज एवढा उशीर झाला तरी माझ्या मोठ्या संख्येने आलेल्या माता भगिनी सर्वांना नमस्कार। सुरुवातीलाच आम्हाला या कार्यक्रमासाठी येण्याला खूपच म्हणजे बराच वेळ झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते। तुम्ही जवळजवळ 4 वाजल्यापासून सगळ्याजणी इथे आलेला आहात असं मला कळलं, पण कुसुमताईंनी हा जो कार्यक्रम केलेला आहे तो अतिशय चांगला कार्यक्रम रंगात आलेला आहे। वेगवेगळे विविध खेळ चालू आहेत, तुम्ही सगळेजण खूप हिरिरीने भाग घेताय असं कळलं। खरं सांगायचं तर संक्रांतीचा सण हा आपल्या महिलांसाठी खास सण असतो। गेला महिनाभर आपण हा सण सगळेजण साजरा करतोय। हळदी कुंकवाच्या निमित्तानं प्रत्येकजण आपल्या कोणाकोणाच्या घरी हळदी कुंकवाच्या तिकडे जातोय। आपल्या महिलांना हीच एक संधी असते लढण्याची, सजण्याची, आणि बघता बघताच यावेळेस खूप मोठी संक्रांत होती। उद्या जवळ रथसप्तमी आहे। संक्रांतीचा हा संदेश असतो की तिळासारखा स्नेह स्निग्धता आपल्या जीवनात असू दे, आणि गुळासारखी गोडी आपल्या जीवनामध्ये नेहमीच नात्यामध्ये असू दे। लकी स्पर्धकांना हेलिकॉप्टर राईड दिली जाणार आहे, त्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या आपल्याला बॉक्समधून लुटायच्या। चला ते बॉक्स आणा पुढे। 4 लकी विजेत्या स्पर्धकांना हेलिकॉप्टर राईड दिली जाणार आहे आणि त्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या आदरणीय सुनेत्राताई पवार यांच्या शुभास्ते या ठिकाणी काढल्या जात आहेत। क्षितिज विहार, राणी बालाजी केंदे शिक्रापूर करंजी नगर। कोण आहे का? केंदे आहे का? फातेमा मोमीन शिक्रापूर, फातेमा मोमीन। सगळ्यांची एक विनंती आहे, ताई यांना सांगतो एकदम सोपं राहून या ठिकाणी घेणार आहोत। उखाणा घ्यावा लागतो एक तरी, साधा सोपा घेतला तरी चालेल, कुठला पण, तुम्हाला काही दंड नाही आहे। तसं आपण महादेवाच्या पिंडीला 500 रुपये दंड ठेवलाय, पण तुम्हाला डिस्काउंट घेताय एखादा चांगला उखाणा।
महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून अजितरावांचं नाव घेते तुमच्या सगळ्यांचा मान राखून. ताई आता आपण सोपा खेळ खेळणार आहोत तळ्यात मळ्याचा. हे मागे आहे म्हणजे मळ्यात आहे आणि तळ्यात बोललो की ही रेषा पुढे क्रॉस करायची, मळ्यात बोललो की मागे उडी मारायची. बिंदास खेळायचं आहे, टेन्शन घ्यायचं नाही. सरकून घ्या इकडे सगळ्यांनी. सरका तुम्ही अजून इकडे. मला पण खेळायचं ताईसोबत. हे बघा ताई, मागे मळ्यात आहे पुढे तळ्यात आहे. करूया सुरुवात. तळ्यात मळ्यात मळ्यात नाही तुम्हाला परत संधी, तुम्हाला आऊट नसतं. ओके चलो वन मोर टाइम. ओके जोरदार टाळ्या ताईंसाठी. धन्यवाद ताई, तुम्ही खेळला, बरं वाटलं आपल्याला. थँक्यू, जोरदार टाळ्या. थँक्यू. आता तुम्ही बरोबर की नाही, जोरदार टाळ्या एकदा ताईंसाठी झाल्या पाहिजे. ओके येस. बिस्किटाचं काय केलं होतं तुम्ही? कुणाला नाव लिहिलं होतं का त्याच्यात? चेक करा, नाव असेल तर तुम्हाला लगेच संधी मिळेल, टेन्शन घेऊ नका. ओके चलडी, लक्ष द्या इकडे. तुम्ही सगळे टाळ्यात आहात. कुठे तुम्ही? ओके टाळ्यात आहोत. चल मळ्यात मळ्यात झुक 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 आगे गाड़ी. ओके चलो गो बैक वन मोर टाइम. मळ्यात एक दोन तीन. इकडे एकमेकीचा हात धरा, हात धरा एकमेकीचा. त्यांचा हात धरा, तुम्ही यांचा हात धरा आणि तिघी जणी डायरेक्ट खाली जा. चला आउट. आउट म्हणजे आउट आहे. चला चला. नाही ऐक, यांनी सगळ्यांनी ऐकलं आणि तुम्ही ऐकलं नाही, बरोबर की नाही? एकदा नाही दोनदा नाही. चला ताई प्लीज बसा. जोरदार टाळ्या ह्याच्यासाठी. चला आता टफ गेम आहे. ॲक्टिवाच्या जवळ आहात, सिरियसली खेळायचं आहे, चिटिंग अजिबात करायची नाही. आणि कुणीही मला रिक्वेस्ट करायची, आऊट झालेले प्लीज खाली बसा ताई. खाली खाली, इथे थांबूच नका. छान खेळलात आपण. लकी ड्रॉ साठी वाट पहा. चलो ओके. तर लास्ट वन. पहिली तुम्ही आऊट झालात, कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय. बसा. चलो ओके. चला इकडून खाली जायचं. चला लगेच. ओके वेळ वाया घालवायचा नाही. बसा. लास्ट 1 सेकंड तुम्ही आउट. खुशी सगळे गेले मग तुम्ही आलात. आउट का? आउट व्हाल. आता लक्ष द्या, पटकन उडी मारायची. असं पटापट आउट व्हायचं. चलो तर आता वाजलेली आहेत 10:30 आणि कार्यक्रम आणखी खूप वेळ चालणार होता आणि आदूला झोप आलेली होती. आदू बघा इथे खूप थकलेली आहे, तर त्यामुळे आम्ही घरी आलेलो आहोत. तर आजचा हा प्रोग्राम तुम्हाला कसा वाटला ना ते कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.